सुभाष यांना विनंती आहे, आपण स्क्वेअर लेगच्या दिशेने जायचं आहे पंचांची भूमिका करण्याकरिता. सुभाष चला पटापट या. दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे. जय बजरंग चिंबीपाडा हा संघ बघतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता आई गावदेवी धामणे. आज बरेच स्टार खेळाडू मात्र एक गाव एक फॉर्मॅट मधनं या मैदानावर आलेत आणि नक्कीच प्रेक्षकांची गर्दी सुद्धा हळूहळू मैदानाच्या दिशेने आपण बघू शकतायत. जसं सत्र पुढे जाईल तसं मात्र आपण बघणार आहोत चांगल्या पद्धतीने क्रिकेट हे हाताळलं जाणार आहे. कारण की खेळाल तर वाचाल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आहे. मगाशीच आपण प्रशांत घरत एक स्टार खेळाडू बघितला आणि अजून एक खेळाडू करण कदम याला आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये. आज शिवान स्पोर्ट्स कडनं खेळत असताना खूप चांगल्या पद्धतीचे काम आणि यंदाच्या वर्षामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईकचा हकदार तोच करण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बायकर मॅन नॉन स्ट्रायकरला बॅटर आपण बघताय कल्पेश. यावेळेस पहिलाच फटका इनफिल्डच्या वरनं फोर्स करण्याचा प्रयत्न हा झेल महत्वपूर्ण आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून गेला लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर. 6 धावा षटकार. त्याचं 6 धावा आणि मनसुबे स्पष्ट केल्यात. करण याने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ड्राइव्ह केलं जात आहे. बॅक टू द बॉलर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक डीपवरनं पुढे सरसावतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन कार्ड 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 7 रन्स ऑन कार्ड 7 धावा. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे त्याकरिता क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण बघू शकतायत. यानंतर होणारा सामना आई गावदेवी आमराई आणि श्री साई रावतेचा पडा. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. 7 धावा 7 रन्स. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवर सिंगल इज मिंगल आणि त्यानंतर 7 धावा. ऑन साइडला मिसटायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक या झेलखाली येण्याचा प्रयत्न करतोय परंतु खराब फिल्डिंग म्हणावी लागेल. अति घाई आणि संकटात नाही आणि त्या पद्धतीने पुन्हा एकदा झेल धरतीला दान आणि नसताचं दान नाही केला तर तिथे मात्र एक धाव सुद्धा पळून काढली जाते. बघा या पद्धतीचे जे मात्र मुवमेंट आहे ते तुम्हाला टिपणं खूप गरजेची गोष्ट आहे. इथे तुम्ही स्लिपी होऊ शकत नाही कारण की इथे तुम्ही स्लिपी झाले नक्कीच त्या चुकीचा पश्चाताप नक्कीच तुम्हाला सहन करावा लागणार आहे एन मोमेंटला. कारण की या अगोदर असे काही सामने झाले ज्यामध्ये एक एक धावेनेशी संघ पराभूत हे आपण बघितले सकाळच्या सत्रामध्ये. कारण की सकाळच्या सत्रामध्ये हा संघ आपण बघितला फिल्डिंग करत होता आणि जिथे खारबाव संघ एका धावेनेशी पराभूत झाला. फुलटॉस चेंडू बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. पक्का 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 ये लगा मॅक्सिमम सुपर छक्का सुपर 6. लागले जिथे झेल सोडला तिथे स्ट्राइक रोटेट झाली आणि स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर करंट स्ट्राइकला एंडला गेला आणि तिथे मात्र 6 धावा आल्यात. म्हणून ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मात्र क्रिकेटमध्ये नंतर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात आणि या 6 धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचले 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन कार्ड 14 धावा. यावेळेस गुड डिलिव्हरी कमबॅक केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन कार्ड 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. अजून सुद्धा आपण बघताय शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या षटकातील. 15 धावा इक्वेशन थोडंसं खूप चांगल्या पद्धतीने आपण बघताय. सकाळच्या सत्रामध्ये 24 धावा डिपेंड झाल्या होत्या. सकाळच्या सत्रामध्ये 20 धावा डिपेंड झाल्या होत्या आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितल्या 38 धावा खूप चांगल्या पद्धतीने डिपेंड झाल्या होत्या. अर्थातच काय तर धावा डिपेंड होत आहेत परंतु ताकद असेल फलंदाजच्या माध्यमातून तर तुम्ही चांगल्या पद्धतीने स्कोर कार्ड हलत ठेवू शकताय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. फायनलिंगच्या रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय. एक धाव ही कंप्लीट केली गेली आणि एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 धावा घेतल्यात आणि दुहेरी आकड्यानिशी संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 17 या अंकांवर. 17 रन्स ऑन कार्ड 17 धावा.
गजेश्वर चेना संघाची बॅट जर कोणी घेतली असेल चुकून जर आपल्याकडे राहिली असेल तर आपण ती कृपया सबमिट करायची या ठिकाणी आणून हिरव्या कलरचा ग्रीप आहे थोडंसं सहकार्य करा जर कोणाकडे चुकून राहिली असेल तर आपण ती सबमिट करा कमिटीच्या दिशेने आपण यायचं आणि तिथे सबमिट करा विनंती आहे येस एक मॅन ऑफ द मॅच राहिला होता पीसीसी पाचपायरी श्रेयस आणि श्रेयसच्या ठिकाणी उपस्थित आहेत तर नक्कीच योगेश पाटील यांच्याकडनं मात्र त्यांना मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करण्यात येणार आहे एक षटकांचा खेळ झाला आणि धावफलक 17 या अंकांवर जाऊन पोहोचले 17 रन्स ऑन कार्ड 17 धावा प्रथमतः फलंदाजी करताना जय बजरंग चिंबीपाडा हा संघ आपण बघताय पहिल्या षटकामध्ये खूप ॲक्युरेट धावा आल्या दुसरं षटक हाताळण्याकरिता रोशन याला आपण बघताय आई गावदेवी आमराई संघाचा कर्णधार यायचा आहे आणि त्यानंतर श्रीसाई रावत्याचा पाडा संघाचा कर्णधार चला क्विक लवकरात लवकर आपण या 17 रन्स ऑन कार्ड 17 धावा गोलंदाजी मार्कवर सेकंड स्पेल मध्ये रोशनला आणलं जात आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे हवा वाहत आहे बघायचं इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल ऑन साइडला वळवलं जाते चेंडूला इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे वाईटी शिलोंगाच्या रिजन मध्ये दुसऱ्या धावेसाठी वळाले तर स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय आणि ते कॉन्सन्ट्रेट लॅप झालाय 2 धावा कंप्लीट तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि 3च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल तिहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 20 या अंकांवर 20 रन्स ऑन कार्ड 20 धावा या स्कोर कार्डवर लागले गेले आहेत खूप ॲक्युरेट पद्धतीने आपण बघतोय 360 अँगल मध्ये हे मैदान उपलब्ध आहे तदनंतर मैदानाच्या सभोवताली बाउंड्री लाईन खूप सुरेख पद्धतीने आखली गेली आहे येल्लो कलरची बाउंड्री लाईन आपण बघतोय तदनंतर स्काय ब्लू कलरचे मात्र ड्रेस कोडिंग या स्पर्धेला दिलं गेलंय समोरच्या दिशेने भव्य दिव्य असं व्यासपीठ आपण बघतोय त्यानंतर उजव्या दिशेने खेळाडू कक्ष सेपरेटली स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये प्रेक्षकांकरिता एक डगआउट आहे तदनंतर आपण बघतोय लॉंग स्टॉप रिजनला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक डगआउट अशी मात्र रूपरेषा या स्पर्धेची आपण बघतोय आणि 4-4 लावण्याचं काम जीटीसी ची संपूर्ण टीम मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यावेळेस लिव्ह केले या चेंडूला डाऊन द लेग आहे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून विकास भोईर याला आपण बघताय एक धाव अवंतरच्या रूपाने जॉईंट होईल एकेरी धावेनेची धावफलक जाऊन पोहोचले 21 या अंकांवर 21 रन्स ऑन कार्ड 21 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन ऑन साइडला खेळला गेला आहे बॅटन पॅडचा परिपूर्ण समन्वय वाईडी शिलोंगनला क्षेत्ररक्षक तैनात आहे एकाच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 22 या अंकांवर 22 रन्स ऑन कार्ड 22 धावा खूप सुंदर पद्धतीने या अगोदर एक सामना आपण बघितला पाचपायरीकडनं श्रेयस हा मात्र मॅन ऑफ द मॅचचा खरा हकदार बघायला मिळाला काय जबरदस्त फिनिश केलं गेलं होतं आणि तदनंतरची फलंदाजी सुद्धा आपण बघितली प्रशांत घरतेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपण बघितली आणि या सामन्यामध्ये आपण बघतोय करण कदम सारखा फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना अर्थातच आजचा दिवस स्टार खेळाडू ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने चांगलं काम केलंय त्या खेळाडूंना आज आपण बघतोय या स्पर्धेमध्ये खेळताना पिचिंग आपण बघू शकताय थोडीशी आउटसाइड द ऑफ पंच दर्शवत असताना आणि डॉट बॉल यावेळेस आपण बघताय कम्प्लिटली रोशन चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आतापर्यंत धावफलक 22 या अंकांवर आहे चेंडूंचा खेळ 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावफलक 22 या अंकांवर ऑन साइडला वळवला गेले चेंडू निघून जातो या फाईन लेगच्या रिझर्व मध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे दुसरी धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट सुद्धा होईल खराब फिल्डिंग म्हणावी लागेल सुरुवातीला कल्पेशचा झेल सोडला तदनंतर आपण बघायचं झालं तर एका मागोमाग एक फिल्डिंग मध्ये चुका झाल्यात आणि या चुका पराभवामध्ये परिवर्तित न होणं हीच मात्र प्रार्थना असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ आई गावदेवी धामणे आणि धावफलक या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचले 24 या अंकांवर 24 रन्स ऑन कार्ड सकाळच्या सत्रामध्ये पहिली विकेट हॅट्रिक आपण बघितली वैभव याच्या माध्यमातून साध्य केली गेली होती आणि सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने युवराज हा गोलंदाज होता ज्याने मात्र 2 चेंडूंमध्ये 2 धावा डिपेंड केल्या आणि सकाळच्या सत्रामध्ये हा संघ मात्र गोलंदाजी करत होता जिथे मात्र एका चेंडूवर 5 धाव्यांची गरज असताना रवीश याने मात्र तो चौकार ठोकला आणि तिथून एका धावेनेशी धामणे संघ विजयी झाला
यावेळी सुंदर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू चेंडू निघून जातो डॉट बॉल. अर्थातच स्कोर कार्ड आतापर्यंत 25 या अंकांवर जाऊन पोहोचले. 25 रन्स ऑन कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील आणि या शेवटच्या अंतिम षटकामध्ये बघू शकतात आपण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. काय एक्झॅक्टली टार्गेट असेल, कारण की सुरुवात खूप कणखर झाली होती, कारण की पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत हे ॲक्युरेट षटक हाताळलंय रोशन याने. म्हणून मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये समोरचा संघ कोण आहे हे मात्र विचारात न ठेवता तुमच्यामध्ये जो खेळ आहे तो मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखवा. शेवटचा अंतिम चेंडू लॉंग स्टॉप रिझन कडे चेंडू निघून जातो. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये फील्ड केलं जाईल. एक धाव कंप्लीट झाले आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 26 या अंकांवर. अर्थातच 2 षटकांचा खेळ अद्यावत होतोय. एक इनिंग समाप्त होत आहे आणि धावफलक 26 या अंकांवर. अर्थातच जिंकण्याकरिता लक्ष आहे 27 धावेंचं लक्ष. हे उर्वरित आपण बघू शकता 12 चेंडूंमध्ये 27 धावा. जास्त वेळ दौडू नका. चला चिंबीपाडा संघ यस उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. तर आज आई गावदेवी आंब्राई आणि श्री साई रावतेचा पडा दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. घेऊया एक छोटीशी धून आणि त्यानंतर ऑनगोईंग मॅच मध्ये त्या ठिकाणी श्री साई रावतेचा पडा विशाल याला आपण बघताय. एक ठिकाणी मनोज ज्याला आपण बघू शकताय. स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होते सुरुवात. पहिला गोलंदाजी मार्कवर अर्जुन आणि पहिला चेंडू. यावेळेस मात्र आपण बघू शकतात बुलसाय. या अगोदर सुद्धा स्तंभ तोडले गेले होते. तोच गोलंदाज अर्जुन पहिल्या चेंडूवर गडी गारत.
पहिल्या चेंडूवर आपण बघू शकता गडी बाद होतोय आणि अर्जुन याची ही मात्र ताकद आहे. स्टंप टू स्टंप अटॅक हा मात्र ब्रह्मास्त्र आहे अर्जुन याच्या माध्यमातून. आणि स्लिंगिंग ऍक्शन बघू शकतायत खूप ऍक्युरेट पद्धतीने यावेळी चेष्टांचा वेध घेतला गेला आणि पहिला गडी तंबूच्या आशेला जात असताना वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला श्री साई रावतेचा पडा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. यावेळेस बॅटची कडा आतली कडा आपण बघू शकतायत. एक धाव घेण्याचा मोह आहे परंतु नक्कीच करण यावेळेस कंट्रोल ठेवताय आणि क्रिकेटमध्ये कंट्रोल ठेवणं सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे. आपण प्रत्येक वेळेला हायपर होऊ शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये सी फॉर कंट्रोल, त्यानंतर सी फॉर कॅल्क्युलेशन, सी फॉर कॉन्ट्रीब्युशन, या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग चेंडू पडला जातोय. पंच आपल्यापर्यंत दिशेने दर्शवतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चला पीसीसी पाच पायरी विरार आणि अर्णाला संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. पीसीसी पाच पायरी विरार आणि अर्णाला या दोन संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की आपण या, कारण की इथे थोडंसं ऑब्जेक्शन आहे. त्या कारणास्तव पाच पायरी विरार आणि अर्णाला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीकरिता यायचं आहे. डाऊन द लेग होता परंतु नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू फेकला गेलाय. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एकेरी धाव अवंतरच्या रूपाने जॉईंट होईल. एकेरी धाबेनेची धाव फलक जाऊन पोहोचलाय. 2 अंकांवर 2 रन्स ऑन कार्ड, 2 धावा या स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक आहे. डिफरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. थोडंसं पंबल आणि पंबलचं कारण दुसऱ्या धावेसाठी वळाले आहेत आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आहेत आणि 2च धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 4. चला पाच पायरी संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर या. नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता विघ्नेश या ठिकाणी उपस्थित आहे. अर्णाला संघाचा कर्णधार. धावफलक जाऊन पोहोचले 4 अंकांवर. 4 रन्स ऑन कार्ड, 4 धावा. थ्रू दी कव्हर्स खेळला गेला. या क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंगऑफच्या रिझन मध्ये गुड फिल्डिंग बाय वैभव. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 5 अंकांवर. 5 रन्स ऑन कार्ड, 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. आतापर्यंत या षटकातील जवळजवळ विचार करायचा झाला तर चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला आणि 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. 13.50 ची सरासरी आहे आणि ही सरासरी जर मेंटेन करायची असेल तर तुम्हाला फलंदाजी चांगली करावी लागेल. परंतु गोलंदाजीमध्ये ताकद आहे आणि अर्जुन ॲक्युरेट लाईन लेंथ वर मात्र गोलंदाजी हाताळतोय. योग्य ती लाईन लेंथ, योग्य तो टप्पा आणि त्यानंतर वेग भन्नाट, या 3 गोष्टींचा समन्वय म्हणजेच अर्जुन आपल्याला बघायला मिळतोय. 5 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने जाईल अर्जुन. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. ऑन साईडला प्रॉपरली मिडल झाला. यावेळेस चेंडू निघून गेलाय. 6 धावा. स्वतःच्या मनगटात सामर्थ्य असणाऱ्याला दुसऱ्याच्या ताकदीची भीती कधीच वाटत नाही आणि या 6 धावा आणि या 6 धाव्यांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवर. समोर आहे सेकंड स्पेल मध्ये करण गोलंदाजाला आणला जातो. यावेळेस सुंदर पद्धतीने चेंडू रिलीज झालाय. टप्पा पडल्यानंतर काटा किर त्या पद्धतीने काटा चेंज केलाय आणि फलंदाजाचा त्रिफला उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाद.
धाबा खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता एक षटकार आला होता या अगोदर, परंतु राज तंबूच्या आशेला गेल्या आणि आतापर्यंत 12 धावा या स्कोर कार्डवर जिंकण्याकरिता अजून सुद्धा लक्ष आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूंमध्ये 15 धावेंचं इक्वेशन हे समोर असणार आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा फटक्याला खेळले, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणखी एक धक्का तंबूच्या आशेला जात असताना फलंदाज बाद. 12 या धावसंख्येवर 3 गडी बाद अशी स्थिती आपण बघू शकता. अजूनही जिंकण्याकरिता 3 चेंडू आहेत, 15 धावेंचं लक्ष हे समोर आहे. 3 बॉल्स रिमेनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघायचं इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. चांगल्या पद्धतीने यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर ही खासियत आहे करण याची. आज कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना हा खेळाडू चिंबीपाड्याचं नाव सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये पुढे घेऊन आलाय. खूप चांगल्या पद्धतीने अर्जुन याचं सुद्धा कौतुक करेन. खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारलाय आणि नक्कीच या क्षेत्रातील दादा संघ म्हणून ओळखला जातो जय बजरंग चिंबीपाडा संघ. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आतापर्यंत जय बजरंग चिंबीपाडा या संघाने परफॉर्मन्स दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला चेंडूला वळवलं जात आहे इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु नक्कीच विजयी होत असताना जय बजरंग चिंबीपाडा संघ मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि आई गावदेवी धामणे संघ थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळ दाखवला, त्याकरिता आयोजकांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार विनंती आहे, चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये